आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा नातूंचे आगर. मध्यंतरी काही कारणांनी समर्थांनी मला नातूंच्या आगराचा प्रश्न विचारला होता व तो माझ्याही ध्यानात होता. मे महिन्यात एका मोकळ्या संध्याकाळी मी त्यांना ती आठवण करून दिली. तुम्ही मला तेथील काहीतरी प्रकार सांगणार होतात समर्थ. त्या दिवशी व त्यानंतर आणखी 1-2 बैठकीत त्यांनी मला ती विचित्र घटना सांगितली आणि मी टिपणे जुळवून जवळजवळ त्यांच्या शब्दात ती सर्व खाली देत आहे. समर्थ म्हणाले, माझी MA ची परीक्षा झाल्यावर मी ठरविल्याप्रमाणे वरच्या यात्रेला जाऊन आलो. मी एकंदर 3 वेळा हिमालयात गेलो आहे, पण पहिल्या खेपेला 7-8 महिनेच तिथे होतो. माझ्या मनातून ज्या दैवी शक्तीची आराधना करायची होती त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता होती. कारण ही वाट एकदा जर चुकली तर माणूस भलतीकडेच वळतो. खरे गुरु सापडणे किती कठीण आहे व तेही स्वतःला अनामिक ठेवण्यासाठी किती जपतात याची मला त्यावेळी कल्पना आली. मी या शोधास प्रथम सुरुवात ऋषिकेशला केली. तेथील 1-2 माझी उत्सुकता पाहून प्रथम दर्शनी एका बावळट व अजागळ संन्याशाकडे मला पाठविले. मी मनाशी ठरविले होते की यापुढे तो जे सांगेल ते करावयाचे. मला भीती किंवा लाज कशाचीच वाटत नव्हती. त्यामुळे जवळजवळ 1.5 महिना मी या महाराजांबरोबर होतो. त्यानंतर एका दिवशी सकाळी त्यांनी माझ्याजवळ बद्री केदारच्या एका गृहस्थांचा पत्ता लिहिलेला कागद दिला व मला निरोप दिला. बस 5 मिनिटात सगळे खल्लास. त्यानंतर त्यांनी माझ्याशी अगदी तिराहिताप्रमाणे वागावयास सुरुवात केली. माझा नाईलाज झाला व मी बद्री केदारची वाट धरली. तेथील प्रकार अगदी वेगळा. ते गृहस्थ यावेळी नावे व ठिकाणे नाहीत, अत्यंत बोलके, मन मिळावू व व्यवहार चतुर निघाले. केदारचे देऊळ उघडले त्यावेळी ते तेथे आले होते. यात्रेचे दिवस संपले की ते आपल्या मठात जाणार होते. पहिले 7-8 दिवस आमच्या अगदी मोकळेपणाने गप्पा झाल्या. शेवटी मी त्यांना माझा मनोदय सांगितला. 2-3 दिवस त्यांनी सारे ऐकले न ऐकलेसे केले, पण मी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी मला हळूहळू इकडची तिकडची कामे सांगण्यास सुरुवात केली. जास्त सांगत बसत नाही आप्पा. सुमारे 1 महिन्यानंतर त्यांनी मला त्यांच्याबरोबर आपल्या मठात नेण्याची तयारी दाखविली आणि आम्ही दोघे बद्री केदार सोडून तिकडे गेलो. त्यांच्याजवळ मी जवळजवळ 5 महिने होतो. हिवाळा जरा कमी होताच त्यांनी मला परत पाठवून दिले व 2 वर्षांनी यावयास सांगितले. तेथे काय केले आता सगळे मी सांगू शकणार नाही हे उघडच आहे, पण ठोकळ मानाने सांगावयास हरकत नाही. सर्व इंद्रियांवर ताबा, एकेका इंद्रियाचा पूर्ण अभ्यास, मनाची एकाग्रता आणि शरीराची सहनशीलता वाढविणे या प्राथमिक गोष्टीच त्यांनी मला समजावून सांगितल्या. त्यावेळी सुद्धा परत येण्याची माझी तयारी नव्हतीच, पण माझे त्यांनी काही एक ऐकले नाही. शहरी वातावरणाचा माझ्यावर यानंतर काय परिणाम होतो, माझे मन माझ्या कितपत ताब्यात राहते हे सारे आधी पाहून मगच त्यांना मला पुढच्या मार्गावर न्यायचे होते. नाईलाजाने मी परत आलो आणि कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी धरली. कारण काहीतरी करणे भागच होते. मला सुरुवातीस खरोखरच कशातच गोडी लागत नव्हती. सारखी तिकडच्या शांत शुद्ध वातावरणाची आठवण व्हायची. पण मग माझ्या ध्यानात आले लोकांच्या स्वभावाचा अभ्यास करण्याची, त्यांच्यावर आपल्या शक्तीचा प्रभाव पाडण्याची नामी संधी मला मिळाली आहे. तेव्हापासून मी माझ्या वर्गात जास्त लक्ष घालू लागलो आणि मला लागलीच आश्चर्यकारक यश मिळाले. खरोखर जगात माणसे किती एकटेपणाने वावरतात. जन्मभर सहवासात असूनही एकमेकांना तिराहितच राहतात आणि तसे पाहिलं तर एकमेकांची मने समजावून घेणे किती सहज साध्य आहे. माझ्या क्लासमधील मुलांची माझ्यावर अतोनात मर्जी बसली, इतकी की वर्गाव्यतिरिक्त आमचे अत्यंत सलोख्याचे संबंध जुळले आणि त्यातूनच या नातूंच्या आगाराच्या प्रकरणाला सुरुवात झाली. टर्मच्या शेवटी वर्गाच्या ग्रुपने गावाबाहेर पिकनिकची ट्रिप काढली होती आणि मला अर्थात निमंत्रण होतेच. आम्ही सर्वजण सकाळीच गावाबाहेरच्या पार्कमध्ये गेलो. दुपारी खाणे वगैरे झाल्यावर वेगवेगळ्या गटांनी मुले बसली होती. त्यापैकी एकात मी होतो आणि स्वप्नांचा विषय निघाला.
स्वप्नात आलेले दाखले, विचित्र प्रकारची स्वप्ने असले अनुभव कोणी कोणी सांगत होते. त्यांच्यातला एक मुलगा, मला वाटते त्याचे नाव आता देवधर असे काहीतरी असावे, तो म्हणाला, मला एक ठराविक स्वप्न बरेच वेळा पडले आहे. त्यापासून आजवर मला काही अपाय झालेला नाही किंवा त्यामुळे एखादा अनर्थ टळलेला आहे असेही नाही. त्याला काही खास अर्थ असावा असेही मला वाटत नाही. पण माझ्या आठवणीत मला ते 8-10 वेळा तरी पडले असावे. अर्थात त्यानंतर सर्वांनी त्याला ते स्वप्न सांगण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, अगदी प्रथम मला जेव्हा ते पडले होते तेव्हा मी झोपेतून अगदी थरकाप होऊन जागा झालो होतो. इतका मी भ्यायलो होतो आणि भीती कमी व्हायला सुद्धा जागा आल्यावर कितीतरी वेळ लागला. पण आता मात्र माझ्या मनावर त्याचा इतका परिणाम होत नाही. म्हणतात ना, सवयीने माणूस सैतानाला सुद्धा तुच्छ मानू लागतो. आतापर्यंत दरवेळी सुरुवात होते ती अशी की मी एका खूप मोठ्या डोंगराच्या उतारावर उभा आहे. जवळपासचा भाग मला कधीही ओळखू येत नाही. मी ते ठिकाण पाहिलेले नाही. झाडांच्या वगैरे अगदी अंधुक प्रतिमा असतात, त्याकडे माझे कधीही लक्ष नसते. केवळ आसपास झाडे आहेत ही भावना मात्र मनात असते, एवढेच. खूप लांबवर नजर पोहोचते तेथपर्यंत असाच देखावा दिसतो. त्यात काही बदल नाही. माझे स्वतःचे वर्णन मी त्यात करू शकत नाही. फक्त मी त्या उतारावर उभा आहे एवढेच. मला पुढे जायचे आहे एवढे मनात असते. उतारावर मध्येच एक काळीभोर लांब अशी खाच, एक लहानशी दरी दिसते. त्यावरून मला पुढे जायचं असते आणि त्या दरीत काहीतरी आहे. त्याची मला प्राणांतिक भीती वाटत असते. चालताना मी जसजसा त्या काळ्या भगदाडापाशी येऊ लागतो तसतशी माझ्या मनाची भीती वाढू लागते. शेवटची 2-4 पावले राहिली असतानाच मी जागा होतो. प्रथम मी घामाने अगदी थपथपलेला असावायचा, पण आता ते कमी झाले आहे. मात्र काळजाची धडधड जोराने चालू असते. पुन्हा झोप लागायला खूप वेळ लागतो. त्याच्या सांगण्याचा सर्वांच्याच मनावर खूप परिणाम झालेला दिसला. तो थट्टा करीत नव्हता हे उघड दिसत होते. मात्र त्याला स्वप्नात खरोखर काय दिसत होते हे कळणे कठीण होते. कारण अनुभवापलीकडच्या गोष्टींना मन नावेच देऊ शकत नाही. त्यासारख्या जास्तीत जास्त जवळच्या वस्तूचेच नाव त्याच्या मनात राहते. आपण घेतलेल्या काही धड्यांचा उपयोग करावा अशी मला इच्छा झाली आणि मी म्हणालो, जरा ऐकता का सगळे? मी या बाबतीत जरा अभ्यास केला आहे. तुमची जर तयारी असेल तर आपण आता या गोष्टीचा जरा खोलात जाऊन तपास करूयात. मला वाटते संभाषणाच्या या कलाटणीची कोणी अपेक्षा केली नव्हती. पण जराशाने सारे, देवधर सुद्धा सर्व तयार झाले. मी देवधरला एका झाडाला टेकून आरामशीरपणे बसायला सांगितले आणि त्याच्या डोळ्यासमोर एका साखळीला अडकविलेला चकचकणाऱ्या किल्ल्यांचा जुडगा धरून थोड्याच वेळात त्याला निद्रावस्थेत नेले. साऱ्यांना गप्प राहण्याची खूण केली. मी त्याच्या डोळ्याच्या पापण्या उचलून पाहिल्या व तो पूर्णपणे झोपेत आहे की नाही याची खात्री करून घेतली. अगदी त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन मी त्याला हाक मारली, देवधर, अहो देवधर. जरा वेळाने त्याचा अस्पष्ट हुंकार ऐकू आला. देवधर, तुम्ही मला ओळखले का? मी समर्थ आहे. होय, जड आवाजात त्याचे उत्तर आले. देवधर, तुम्हाला आता काय दिसत आहे? त्याच्या बडबडीतून काहीच अर्थ निघण्यासारखा नव्हता. त्याला थोडे टोचावे लागणार आहे ही कल्पना मला आली. त्याच्या मनात डोंगरांचा उतार ही त्याच्या स्वप्नस्थळाची खूण होती. तिचा उपयोग करावयाचे मी ठरविले. देवधर, चला आपण डोंगराच्या उतारावर जाऊ. आलात का? होय, अगदी हळू आवाजात त्याचे उत्तर आले. चला आपण खाली जाऊ. निघालात का? झोपेची झालेली चलबिचल सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या, हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. नाही नाही, नको, दात आवळून तो म्हणाला. पुढे जाण्याची त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. हे काम पूर्ण करायला आता पुढची पायरी गाठावी लागणार अशी माझी खात्री झाली. ती म्हणजे त्याच्या मनात प्रवेश करणे. प्रत्येकाचे मन म्हणजे चांगल्या वाईट प्रवृत्तींचा व अथांग शक्तींचा उसळणारा सागर आहे. केवळ माणूस त्याचा उपयोग करीत नाही म्हणून. तेव्हा ही गोष्ट अगदी सावधानतेने करावयास हवी होती.
आणि माझे अस्तित्व त्यात लुप्त होऊ नये म्हणून माझ्या स्वतःची खूण माझ्याजवळ सतत ठेवणे मला भाग होते. यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक उपायांपैकी घंटानाद हा उपाय मी आता योजला होता. मी माझ्या मनात प्रथम मी समर्थ आहे, मी समर्थ आहे असा शांत संयमिक विचार सुरू केला. नंतर डोळ्यासमोर एक मोठी घंटा उभी करून या प्रत्येक वाक्याबरोबर त्या प्रचंड घंटेचा नाद सुरू केला. हा नाद आता प्रत्येक आवृत्तीला मला माझ्या व्यक्तिमत्वाची आठवण करून देण्यास पुरेसा होता. एवढे पूर्ण झाल्यावर मग मी त्या घंटानादास हळूहळू पार्श्वभूमीवर नेऊन ठेवले आणि माझ्या मुख्य कामाला लागलो. आता या क्रियेचे शब्दांनी वर्णन कसे करावयाचे? रात्रीच्या अंधारात आपण दिव्याचे बटन अचूक कसे शोधून काढतो, त्यावेळी कोणते ज्ञानेंद्रिय वापरतो, त्यासारखाच थोड्याशा क्रियाने मी माझ्या मनाने त्याच्या निद्रिस्त मनाचा शोध घेतला. सांगड घालण्यासाठी त्याने वर्णन केलेला देखावा मी सारखा डोळ्यासमोर ठेवला होता. एकदम माझ्या भोवती तो देखावा उभा राहिला आणि त्याच्याबरोबर मीही त्या डोंगराच्या कडेवर उभा राहिलो. माझ्या मनात अगदी मागे हळू पण नियमितपणे होणारा घंटानादच फक्त मला माझ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची जाणीव देत होता. त्याच्या डोळ्यातून मी समोर पाहिले आणि त्याला जे दिसले नव्हते ते मला दिसले. समोर एक लढाईचा देखावा होता, किंबहुना युद्ध होऊन गेलेल्या युद्धक्षेत्राचा तो देखावा होता. आणि समोरच्या उतारावरच्या दरीजवळ मला काहीतरी दिसले. मी स्वतः पुढे जाऊन पाहिले आणि मलाही धक्का बसला. लष्करी वेशात देवधरत स्वतः तिथे मृतावस्थेत पडले होते. मला एकदम सर्व उलगडा झाला. सृष्टीच्या काही विचित्र रचनेमुळे भविष्यातील काही भाग देवधरांना दिसत होता. पुढे होणाऱ्या कोणत्या तरी युद्धात ते भाग घेणार होते आणि या ठिकाणी त्यांचा अंत होणार होता. त्यांचे मन साहजिकच तेथपर्यंत जाण्यास कचरत होते. यावर उपाय एकच, त्यांच्या मनातून हे सारे काही काढून टाकणे. माझ्या घंटानादाच्या रोखाने मी त्या देखाव्यातून अंग काढून घेतले व जागा झालो. आवाजात आज्ञा आणून मी म्हणालो, देवधर, माझा आवाज ऐका. होय. त्याचे उत्तर ताबडतोब आले. समोर दिसणारे दृश्य तुम्ही विसरून जा. लहानपणी तुम्ही कोणत्या देवळात जात होतात? तो म्हणाला, गावाबाहेरच्या, मारुतीच्या. हा डोंगर दिसला की यापुढे तुमच्या डोळ्यासमोर ते देऊळ येईल. मी म्हणालो, होय. मी इतर एक दोघांना त्यांना आडवे निजवण्यास सांगितले, मात्र बाकी काहीही कोणास सांगितले नाही. जरा वेळाने देवधरांना जाग आली. त्यावेळी त्यांना मी हसून सांगितले, आता यापुढे तुम्हाला तसले स्वप्न कधीही पडणार नाही. मुलांचा मूड परत येण्यास जरा वेळ लागला, पण जरा वेळाने सारेजण सगळे विसरून गेले. पण नातूंच्या आग्राच्या प्रसंगाची सुरुवात इथपासूनच झाली. कारण त्याच ग्रुपमध्ये यशवंत नातू या नावाचा एक विद्यार्थी होता. त्याने माझी गाठ घेतली. त्यावेळी माझी हिमालयातली आणखी एक यात्रा झाली होती आणि माझ्यात बराच विश्वास आणि शक्ती आली होती. अर्थात प्रथम मला त्याची ओळख पटली नाही, पण त्याने त्या प्रसंगाची आठवण करून देताच मात्र माझ्या डोळ्यांसमोर सर्व उभे राहिले. मी प्रथम देवधरची चौकशी केली. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याने आर्मीत कमिशन घेतले होते. पुढे होणारे कोणास चुकणार? सर, मी तुमच्याकडे जरा खाजगी कामाकरता आलो आहे. मी हसून त्याला म्हणालो, अरे, मी आता सर नाही, मला केवळ समर्थ म्हणत जा. पण त्याला ते काही शेवटपर्यंत जमले नाही. मी त्याला खोलीत बसून कॉफी वगैरे दिली. त्याचा बुजरेपणा कमी व्हायला जरा वेळ लागला. मग मी त्याला त्याचे माझ्याकडे काय काम होते याची विचारणा केली. सर, त्या दिवशी तुम्ही देवधरांच्या वेळी म्हणालात ते खरं आहे काय? काय खरे आहे का? मी विचारलं. म्हणजे की मला याबाबत थोडे कळते का तुम्ही आमची थट्टा करीत होतात? तो उत्तरला. मी हसून म्हणालो, छे छे, नाही, मला त्याबद्दल कळते, हे मी खरेच बोलतो. एक उसासा टाकून तो म्हणाला, माझी खात्री होती की ती काही ट्रिक नव्हती. तरी पण मला त्याची हकीकत प्रश्न उत्तराच्या रूपानेच काढून घ्यावी लागली. थोडक्यात सारांश असा की कोकणात त्यांच्या वडिलांच्या मागच्या बाजूस कोर्टात वादात पडलेली जमीन होती. सरते शेवटी त्यांचा निकाल यशवंतांच्या वडिलाच्या बाजूने लागला होता. अर्थात गेली कित्येक वर्षे ती जमीन
पडीक होती आणि त्यांच्या आजोबांच्या वेळपासून त्या जागेबद्दल गवगवा होता. रात्रीचे, विशेषतः अंधाऱ्या रात्रीचे, तिकडे एकटे दुकटे जाण्यास कोणी धजत नसे. आजोबांच्या वेळपासून कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या आणि माणसांची थोडी बहुत वर्दळ होती, ती सुद्धा थांबली. पडळ होती तीही चंद्रमौळी अवस्थेला आली होती. गेल्या 5-10 वर्षात तर तिकडे चिटपाखरूही फिरकत नव्हते. यशवंताच्या बाजूने निकाल लागल्यावर यशवंताचे वडील साहजिकच तिथे सुपारीची बाग वगैरे करण्याचा विचार करू लागले. त्यांचेही आता वय झालेले होते, म्हणून त्यांनी वाडीतली 1-2 गडी माणसे बरोबर घेऊन पडळीवर 1-2 दिवस मुक्काम करावायचा बेत केला. घरच्या व गावच्या लोकांनी खूप सांगून पाहिले की रात्रीचे तिथे वस्तीच राहू नका, पण त्यांचे म्हणणे, मी कोणाचे कधी वाईट केले नाही, तर मला कशाची भीती. कोणाचे न ऐकता ते गेले. बरोबरची गडी माणसे सुद्धा कचरत होती, पण मालकांच्या शब्दापुढे कोणालाही काही बोलता येईना. संध्याकाळपर्यंत जमिनीची पाहणी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून आखायला आणि खाचायला सुरुवात करावयाचे ठरविले. रात्री 8च्या सुमारास चांगल्या चांदण्यात सगळ्यांनी खाणे वगैरे उरकले आणि पान तंबाखू झाल्यावर मालक पडळीच्या आडोशाला आणि दोघे गडी बाहेरच्या ओट्यावर असे झोपले होते. दिवसभराच्या वाटचालीने आणि श्रमाने ते तिघे थकले होते. पाहता पाहता झोप लागली सगळ्यांना. ही सर्व हकीकत गड्यांनी मागाहून सांगितली. मध्यरात्रीच्या सुमारास पडळीतून एकदम आरडाओरडा ऐकू आला. एका गड्याला जाग आली. नीट शुद्धीवर येऊन दुसऱ्याला हलवून जागा करीपर्यंत थोडा वेळ तरी गेलाच. दोघे हताश होऊन अंथरुणावर बसले आणि मग आतून शेवटची किंकाळी ऐकू आली. दोघे उठून भीत भीत आत पाहू लागले. मालक अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यांच्या जवळच हिरवट पाण्याचे एक थारोळे होते. आत कुबट वास सुटला होता. चांदणे इतके स्वच्छ पडले होते की दिव्याची सुद्धा गरज नव्हती. वरच्या अनेक भगदाडातून मालकाच्या तोंडावर स्वच्छ प्रकाश पडला होता. त्यांच्याकडे पाहवत नव्हते. गड्यांनी त्यांना उचलून अलगद पायरीवर निजवले, पण त्यांचा देह केव्हाच निष्प्राण झाला होता. दोघे धापा टाकीत पहाटे 2च्या सुमारास गावात आले आणि जरा वेळाने 5-15 धटिंगण माणसे मशाली घेऊन अग्रावर गेली. उन्हाळ्याचे दिवस एव्हाना चांगले फटफटायला लागले होते. गड्यांनी ठेवलेल्या अवस्थेतच मालक पडले होते. मघाशी गड्यांनी पाहिलेल्या पाण्याची खूण मात्र जमिनीवर एक ओलसर डागाने दिसत होती, पण बाकी सर्व खोली रिकामी होती. वडिलांना त्यांनी घरी आणले. गावात एक रिटायर्ड सरकारी डॉक्टर होते. त्यांनी तपासणी केली. हृदयक्रिया बंद पडली असे त्यांनी मत दिले. यशवंतांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार वगैरे झाले, पण त्या आग्राचे रहस्य तसेच राहिले. त्यावेळी कोणाला विचार करायला वेळच नव्हता, पण यशवंताच्या मनातून ती गोष्ट कधीही गेली नाही. आईजवळ गोष्ट काढायची सोयच नव्हती. पण या वर्ष श्राद्धाच्या वेळी तो गावी गेला होता. कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टीही होती, त्यामुळे तो तिथे 3-4 आठवडे तरी राहिला होता. तेथे त्याच्या वडिलांना झालेल्या अपघाताचा त्याच्या मनावर परिणाम झाला असला पाहिजे, कारण त्या बांधावरून आत पाय टाकताच त्याला एखाद्या दूषित वातावरणात आल्यासारखे वाटायला लागले. सूर्यप्रकाश सुद्धा काजळून गेला आहे. हवेतला ताजेपणा कमी झाला आहे. त्याच्या शरीरातील जीवनशक्तीला ओहोटी लागली आहे असे वाटायला लागले. हे सारे त्याच्याच तोंडचे शब्द आहेत बरे का आप्पा. तो जसजसा पडळीजवळ जाऊ लागला तसतसा हा प्रभाव अधिक अधिक वाढू लागल्यासारखे त्याला वाटू लागले. जणू या सर्व शक्तीचे केंद्र म्हणजे ती पडळ होती. तो पायऱ्यापर्यंत पोहोचतो त्याला धाप लागली होती. एखाद्या प्रचंड दाबाविरुद्ध आपण काम करीत आहोत अशी त्याला भावना झाली, आणि त्याबरोबर हेही की आपण फार वेळ येथे तग धरू शकणार नाही. त्याने ओट्यावर चढून आत फक्त एक दृष्टिक्षेप टाकला आणि त्याच पावली तो परत फिरला. त्याच्या नजरेला प्रत्यक्ष काहीच दिसले नाही, पण मनाला सारखे वाटत होते की कोणत्याही क्षणी आपणावर कोणत्याही बाजूने घाव येईल. तो परत बांधा बाहेर पडला तेव्हा त्याचे अंग घामाने थपथपून निघाले होते. वाटेतल्या दगडावर त्याने बराच वेळ विश्रांती घेतली. तेव्हा कुठे त्याचे शरीर व मन भानावर आले.
घरी आला, पण कोणाशी याबद्दल चकार बोलला नाही. पण त्याने मनाशी खुणगाठ बांधली की या गोष्टीत कोणातरी अधिकारी माणसाचे सहाय्य घेतले पाहिजे. एकट्याच्या हातून होणारी ही गोष्ट नाही. त्याच्या या सर्व सांगण्यात तो कोठे अडखळला नाही किंवा विचार करून बोलला नाही. त्याच्या मनात ही हकीकत सारखी घोळत असली पाहिजे. पण मग मात्र त्याच्या बोलण्याचा ओघ अडखळला. बोल ना, पुढे काय? माझे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहेस तू. सर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आलो आहे. तुम्हाला या बाबतीत मला काही मदत करता येईल का? पण आता मदत करण्यासारखे काय आहे? तुझे वडील तर काही परत येत नाहीत आणि तुझाही तिकडे कायम राहण्याचा विचार नाही. मी म्हणालो, सर, माझा एक प्रकारचा वैयक्तिक राग तर आहेच त्या जागेवर, पण ते आगर म्हणजे एखाद्या बेसावध माणसाला सापळ्यासारखे पकडतील. त्यामध्ये जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तेथे धोका आहे. बरे, ते मागाहून पाहू. तू गावात वडिलांच्या मृत्यूनंतर चौकशी तर केलीच असशील की नाही, की या आग्रहात प्रकार आहेत तरी काय? त्याचा चेहरा एकदम ओशाळला व मला जी शंका आली होती तीच खरी ठरली. सर, आमच्याच घराण्यातल्या माणसाबद्दल गोष्टी आहेत त्या 3-4 पिढ्यांपूर्वी झालेल्या आहेत, पण गावकऱ्यांच्या बोलण्यात अजून मात्र नेहमी येतात. विठ्ठलपंत आणि त्यांचे मागोमाग त्यांचा मुलगा मोरोपंत यांची नावे त्यात सारखी गोवली गेलेली आहेत. विशेषतः विठ्ठलपंत. त्यांच्या नावावर सांगण्यात येणाऱ्या कथा ऐकल्या की वाटते हा होता तरी कोण, माणूस की सैतान? जरा वेळ तो काहीच बोलला नाही. मग पुढे म्हणाला, मी तुम्हाला असे सुचवायला आलो होतो की आता कॉलेजला सुट्ट्या लागतील, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर 7-8 दिवस तरी गावाकडे येऊ शकाल का? मी एकदम फार काही मागत नाही तुमच्याकडून, पण या गोष्टीत काय करावे हेच मला सुचत नाहीये. केवळ त्या दिवशी तुम्ही देवधर बरोबर बोललात म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. त्याचा असहाय्यपणा मला स्पष्ट दिसत होता. त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या कर्तबगारीला हे एक आव्हानच होते. तेथे काय प्रकारची भानगड असावी याबद्दल एव्हाना मी मनाशी 1-2 तर्क बांधले होते, पण त्याला एकदम होकार देणंही मला उचित वाटेना. मी म्हणालो, अरे पण सर्व काम सोडून देऊन मी असा कसा येऊ शकणार? सर, प्लीज, नाहीतरी वेकेशनमध्ये तुम्ही कुठेतरी 4-5 दिवस जाताच, आणखी एखादा दिवस फार तर, आणि तेवढी गोष्ट सोडली तर तुम्हाला सुट्टी अगदी चांगली मजेत घालवायला मिळेल याची मी हमी देतो. मी त्याला होकार दिला आणि नक्की वेळ, दिवस वगैरे ठरवून त्याप्रमाणे मला कळवायला त्याला सांगितले. त्याच्या खांद्यावरची जबाबदारी आता मी घेतली होती. त्याच्या गावी जाण्याचे जेव्हा मी ठरविले तेव्हा याबाबतीत जरा खोल विचार करणे भाग पडले. असले आविष्कार 3 प्रकारचे असू शकतात. एक प्रकार म्हणजे बघणाऱ्याच्याच मनात किंवा मेंदूच्या विकृतीमुळे त्याला दिसणारे व कधी कधी त्याच्यामुळे बाहेरच्या जगातही काही काल अस्तित्वात येणारे. तुला पाटील थोरातची गोष्ट आठवेल. दुसरा प्रकार म्हणजे मानवी भावना किंवा विकार पराकोटीला पोहोचले की त्याचा ठसा निसर्गावर उमटतो आणि ठराविक वेळी या प्रसंगाच्या पुनरावृत्त्या झालेल्या पाहण्यात येतात. पण तिसरा प्रकार हा माणसाला जास्त धोकादायक असा ठरण्याची शक्यता असते. ज्या स्थळी अत्यंत निर्घुण कृत्य घडलेली असतात ती जागाच मानवी आयुष्याला घातक होते आणि माणसाचा तिथे प्रवेश होताच या शक्ती एकटवून कोणतेही रूप घेऊन त्याचा नाश करून टाकतात. त्यावेळी त्या माणसावर शारीरिक व मानसिक असा चौफेर हल्ला होण्याची शक्यता आणि भीती असते आणि जितकी माणसे या असुरांना बळी पडतील त्या प्रमाणात त्यांच्या शक्तीत जणू वाढ होत असते. एखाद्या वस्तूला पडलेली कीड जसे वस्तूचा नाश करून स्वतः वाढत जाते त्यापैकीच हा प्रकार. मी यशवंतांकडून एकंदर ऐकवलेल्या हकीकतीवरून ही आगारातली पडळ 3ऱ्या प्रकारात मोडत असावी अशी मला शंका आली आणि माझ्या संरक्षणासाठी चांगली तयारी करावयाची आवश्यकता मला पटली. या जागा निर्धास्त करावयाच्या म्हणजे नागाचे विष काढण्यासाठी त्याला एखाद्या जाड कापडावर जसे पुन्हा पुन्हा डंक मारायला लावतात त्याप्रमाणे त्यांना शारीरिक
व मानसिक हल्ले पुन्हा पुन्हा करायला लावायचे. त्यातच तेथे जमलेल्या शक्ती क्षीण होऊन जातात. एकदा त्या क्षीण झाल्या की माणसाची वर्दळ वाढते आणि त्याने त्या आणखीच क्षीण होतात. तेव्हा सर्वच बाजूंनी बचावाची तयारी ठेवणे मला भाग होते. तेथे जायच्या वेळच्या प्रवासात वगैरे काही सांगण्यासारखे नाही. त्याच्या घरची माणसेही स्वभावाने मन मिळावू होते. त्याने पत्रात माझ्याबद्दल काय लिहिले होते कोणास ठाऊक. पण सुरुवातीला सगळे मला इतके बिचकून वागत होते की मलाच अवघड वाटायला लागले. पण त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची मने हलकी करायला पहिले 2 दिवस पुरे पडले आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासूनच बरोबर खावयास काहीतरी आणि चहाचा एक थर्मास असे घेऊन खूप लांबवर जाण्याचा नियम ठेवला होता. त्यापुढे 3-4 दिवसांनी कोणी काही विचारपूस न करता आम्ही बाहेर पडलो आणि आग्राची वाट ठरली. आग्राचे ठिकाण जरा ध्यानात घेण्यासारखे आहे. गावाकडून गेल्यावर थोडासा उंचवटा होता. 3-1 फुटांचा असेल आणि पायवाट त्याच्या माथ्यावर आली की खाली आग्राची जमीन पसरलेली दिसे. त्यात डाव्या हाताला पडळीची मोडकी तोडकी इमारत होती. माथ्यावर येताच एखाद्या उग्रवासाच्या भपकाऱ्यासारखा तेथील दुष्ट शक्तींचा प्रभाव मला जाणवला. एखाद्या खोलगट जागेत असे सूर्योदयानंतरही धुके भरून राहावे व ती जागा बाहेरच्या प्रसन्न वातावरणापेक्षा वेगळी, धुसर, अस्पष्ट दिसावी, त्याप्रमाणे त्या खोलगटात सृष्टीची सर्व शुद्धता, निर्मळपणा कमी झाला होता, अस्पष्ट झाला होता. तेथील वेगळेपणा एकदम जाणवत होता. एकदम उतारावरून खाली न जाता त्या टेकडीच्या माथ्यावरून आम्ही जरा वेळ हिंडलो. जरा एका बाजूला जाताच पूर्वी वापरून आता निरुपयोगी झालेली एक मोठी डबराची खाण लागली. तिच्यामध्ये पावसाचे वगैरे खूप पाणी साचले होते आणि त्या निश्चल पाण्यावर शेवाळ्याचा हिरवागार थर जमला होता. यशवंता, तुझ्या घराण्यातल्या वेड्यावाकड्या गोष्टींशी या दगडाच्या खाणीचा काही संबंध आहे का रे? मी सहज विचारले. तो थांबला. त्याच्या तोंडाकडे पाहताच मला एकदम वाटले हा प्रश्न विचारायला नको होता. त्याच्या मनात त्यामुळे नाही ते विचार येतील. तो अडखळत म्हणाला, हो, म्हणजे आहे असं वाटते. त्या संबंधी मी काहीतरी ऐकल्यासारखे वाटते. तो विषय तेवढ्यावरच सोडून आम्ही पडळीकडे वळलो. आमच्या जागेपासून पडळ सुमारे 400-500 फुटांवर होती आणि पाण्यावर काही कारणाने तरंग उठताना जसे आपल्याला त्यांचे केंद्र डोळ्यांनी स्पष्ट दिसते तसे माझ्या अंतःचक्षूंना या सर्व दुष्ट वावटळींचे केंद्र त्या पडळीत अगदी स्वच्छ भासत होते. पण तेवढ्यात यशवंत पुन्हा थांबला. त्याची नजर त्या पडळीवरून खेळून राहिली होती. काय रे, थांबलास का? सर, काहीतरी बसलेले दिसतंय पडळीच्या पायरीवर, तो म्हणाला. मला स्वतःला काहीच दिसत नव्हते, पण तेथील ढवळाढवळ मात्र जाणवत होती. तर मग त्याला या स्वरूपात दिसणार होते काय? शक्य होते. मी त्याला म्हणालो, नीट बघून सांग. थांब हवा तर तेथे. नीट सांगता येत नाही सर. एखादा हिरवा कपडा पांघरून कोणीतरी बसले असावे असं दिसतंय, पण सारखे हल्ल्यासारखे वाटतंय. मी त्याला माझ्या जवळची दुर्बीण दिली व त्यातून पाहावयास सांगितले. दुर्बीणचा फोकस ॲडजस्ट करताना त्याचे हात चांगलेच कापत होते. दुर्बीणीतून त्याने काही वेळ पाहिले व मग दुर्बीण खाली करून त्याने माझ्याकडे असहाय्य नजरेने पाहिले. त्यात काही स्पष्टपणा येत नाही. जवळपासच्या फरशांच्या दरासुद्धा स्पष्ट दिसतात, पण ते मात्र आहेत तसेच आहे. आता एवढे मात्र वाटते की अंगावर ओलसर, हिरवट असे काहीतरी असावे. त्याचा चेहरा अगदी पांढरा पडला होता. सर, वडिलांच्या वेळी तेथे असेच हिरवट पाणी पडले होते, गडी सांगतात. आणि मला तुम्ही ती दगडांची खाण दाखवलीत मगाशी, त्यावर शेवाळाचे हिरवट पाणी होते. त्यातून काहीतरी. माझा हात त्याने एकदम धरला. सर मला माफ करा. मी काही खाली येत नाही तेथपर्यंत. माझ्याच्याने यावयाचेच नाही. त्याला विनाकारण सूचक गोष्टी दाखविल्याबद्दल मला माझाच राग आला. मी त्याला म्हणालो, तू येथे एकटा बसतोस का? मी खाली जाऊन पाहून येतो. पण मला त्यावेळी त्याचा खरोखर अभिमान वाटला. त्याने कपाळावरचा घाम पुसला व तो म्हणाला, सर, मी मगाशी बोललो
त्याची मला क्षमा करा. मला आता माझीच लाज वाटते. मी तुमच्याबरोबर तेथपर्यंत आणखी कोठेही येतो. मी इतका भित्रा असेन याची माझी मलाच कल्पना नव्हती. अरे, तू भित्रेपणाला दोष देऊ नकोस. माणसाच्या संरक्षणासाठीच भीतीचा उगम झालेला आहे. आपले पूर्वज न भीता शूरपणाने एखाद्या टेरिडॅक्टिलच्या किंवा मेगॅसोरसच्या किंवा दातावाल्या वाघाच्या अंगावर धावून गेले असते, लपून बसले नसते, तर मानव जातच अस्तित्वात राहिली नसती. मी त्याला सांगत असलेल्या गोष्टी किती जरी खऱ्या असल्या तरी त्या केवळ त्याच्या समाधानाकरताच मी सांगत आहे असे त्याला वाटत आहे असे पाहून मी तो नाद सोडून दिला व त्याला म्हणालो, ठीक आहे, चल, पण केव्हाही जरी परत यावेसे वाटू लागले तर तसे सांग. मागे पुढे काहीही पाहू नकोस. धैर्याच्या खोट्या कल्पनांनी खूप वेळा सत्यनाश झालेला आहे. आम्ही उतारावरून खाली पडळीकडे निघालो. थोडेसे अंतर चालून गेल्यावर मी परत त्याला काय दिसते ते विचारले. तो म्हणाला, काहीतरी पायरीवर बसले असावे असे दिसते. अजूनही काही स्पष्ट दिसत नाही. मला स्वतःला काहीच दिसत नव्हते. प्रत्यक्ष आणि भासात्मक यामध्ये भेद करण्याचे आणि त्यापैकी जे भासात्मक असेल त्याचा मेंदूवर परिणाम होण्यापूर्वीच त्याचा निकाल लावण्याचे शिक्षण माझ्या काही नसांना मिळाले होते. त्यामुळे तेथील हा जो काही संदेश होता तो माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नव्हता. शारीरिक व मानसिक बचावाची तयारी म्हणून जे मी तुला सांगितले त्यापैकीच हा एक भाग होता. आम्ही आणखी जवळ आलो. सुमारे 50 फुटांवर आलो. आता पुन्हा एकदा मी यशवंताला विचारले. पुन्हा त्याचे तेच उत्तर आले. पण आम्ही 1-2 पावले पुढे जाताच तो एकदम थबकला व त्याने माझा हात पकडला. त्याचे विस्फारलेले डोळे समोर पाहत होते. सर, ते आता मान वर करून पाहत आहेत आपल्याकडे. त्याचे सर्व अंग थरथरत होते. त्याच्या धैर्याचे मला कौतुक वाटले. त्याला तोंडावर काहीच नाही सर. काही अवयवच दिसत नाहीत. नुसता हिरवट शेवळ्याचा पुंजका गोंडा दिसतो तोंडाच्या जागी. त्याच्या सर्वांगातून हिरवट पाणी निथळत आहे. त्याने हातांनी आपले तोंड झाकून घेतले. मी त्याला हलकेच उलटा फिरवला व आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्या वाटेने परत फिरलो. त्याचे सर्व अंग प्रतिक्रियेने हादरत होते. माझ्या माहितीतले सागराच्या वर्णनाचे काही संस्कृत श्लोक मी मोठ्याने म्हणावयास सुरुवात केली. त्यात निसर्गाच्या विराट पण नैसर्गिक अशा शक्तींचे यथार्थ वर्णन होते. जरा वेळाने त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचे लक्ष या श्लोकात व मग त्यांचा अर्थ लावण्यात गुंतून गेले. आम्ही ती टेकडी ओलांडली व गावाच्या वाटेवर आलो. थँक्यू सर, आय एम सो सॉरी सर, तो पुटपुटला. त्याचा विचार आत्ता नको. आपण आता खूप मोठी चक्कर मारू, म्हणजे त्या थकव्याने तुला आज रात्री झोप येईल, नाहीतर तुला त्रास होईल. त्याप्रमाणे मग त्या दिवशी मला इतर काही करावयाला वेळच मिळाला नाही. आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर बाहेर बसलो असताना तो एकदम म्हणाला, सर, मगापासून विचारीन म्हणत आहे. मला आज सकाळी तेथे जे दिसले त्यालाच भूत अगर पिशाच्च वगैरे म्हणतात का? रात्री तू हा विषय काढायला नको होतास यशवंता, पण आता तुला ते सांगितले नाही तर तुला नीट झोप येणार नाही. मी म्हणालो, तुला तेथे काहीतरी दिसले, पण मला काहीही दिसले नाही. यावरून तुझ्या ध्यानात आले असेल की तेथे काहीतरी आहे असा तुला केवळ भास होत होता. सर, मी अगदी प्रत्यक्ष जवळ गेलो असतो, हात लावला असता तर काय झाले असते? त्याने सांशक आवाजात प्रश्न केला. मी म्हणालो, तुझी दृष्टी फसली, तुझे स्पर्शेंद्रिय फसले नसते. हे कशावरून? तुझ्या हाताला काहीतरी ओले, चिकट, गार लागले नसते. हे कशावरून? एक गोष्ट ध्यानात घेत नाहीस. तेथे प्रत्यक्ष काय आहे हा प्रश्न नाही. तुझ्या मेंदूला तेथल्या वस्तूंचे काय संदेश मिळतात किंवा जे संदेश मिळतात त्यातून तुझा मेंदू काय अर्थ काढतो हे महत्त्वाचे आहे. डोळे हाताने घट्ट मिटले की दाट लाल निळी वर्तुळे दिसतात. अर्थात मिळालेल्या संदेशातून मेंदू काहीतरी ओळखीचा अर्थ काढतो, होय की नाही? पण मी त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली नाही. ती ही की तेथे काहीतरी आहे असा त्याचा मनाचा पक्का विश्वास बसला
तर मग त्याचा मेंदू त्या काहीतरीचे इतर वातावरणही स्वीकारतील, त्यात प्रवेश करील नाशाची पहिली पायरी. पण शेवटी त्याने तो प्रश्न विचारलाच, पण सर, हे सर्व जरी खरे मानले तरी तेथे प्रत्यक्षात आहे तरी काय? आता त्याला कसे उत्तर देणार? नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. नातूंचे आगर हा या कथेचा भाग 2 होता. आपण लवकरच भाग 3 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.